वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी देवाचे वचन लुकरूत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय वचने 25 ते 33. लुकरूत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय वचने 25 ते 33. त्याच्याबरोबर मोठे लोक समुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजासमोर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे, तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून त्याप्रमाणे तुम्हांपैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आपण देवाचं वचन बघत आहोत, जे मिळतंय लूका त्याचा 14 अध्याय आणि 25 ते 33 या वचनांमध्ये. आम्ही पाहतो या ठिकाणी खरं शिष्यत्व जे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, त्यामध्ये जे गरज आहे प्रत्येक व्यक्तीला जे प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य हो पाहू इच्छितो, त्याच्यामध्ये हे गुण असणं गरजेचं आहे. त्याच्या जीवनामध्ये
या गोष्टीचं समर्पण असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट जे प्रभू म्हणतोय की तो आपला त्याग करायला पाहिजे. अर्थात इथं 24 वचनामध्ये त्याच्या लिस्ट दिलेली आहे की त्यांनी कशा-कशाचा त्याग करायला पाहिजे. बाप, आई, बायको, मुले, भाऊ, बहिणी या सर्व गोष्टीचा त्याग करायला पाहिजे. अर्थात हा नाही की त्यांना सोडून वैराग्य जीवन जगावं, परंतु याचा अर्थ हा आहे की प्रभू आणि स्वतःमध्ये त्याच्यामधला जो संबंध आहे, त्याच्यामधला जो दुवा आहे, यामध्ये हे सर्व नातेसंबंध येता कामा नये किंवा हे आमच्या जीवनामध्ये स्थान पहिलं नसावं, तर ते दुय्यम असावं. तर आमचं आणि देवाचं नातं, आमचं आणि प्रभू येशूचं नातं इतकं जवळीक असावं की ह्या नात्याला जपण्यासाठी जर आमचे नातेवाईक, आमचे बाप, आई, मुले, भाऊ, इतर ह्या सर्व नात्यांपैकी जर कोणी जवळ आमचा ह्या संबंधाला, या परमेश्वराचा आणि आमचा स्वतःचा संबंध दूर होण्यासाठी जर कारणीभूत ठरत असेल, तर तो आम्ही परमेश्वराचे, प्रभू येशूचे खरे शिष्य म्हणता येणार नाही. आणि म्हणून प्रभू म्हणतोय की आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रभूचं शिष्य होण्यासाठी या गोष्टीला आम्ही दुय्यम स्थान द्यावं. दुसरी गोष्ट प्रभूचं वचन म्हणते की आमचं स्वतःचं जीवन जे आम्ही जगत आहोत त्यामध्ये दुःख आणि सुख आणि सर्व प्रकारचं प्रसंग असूनही आम्ही प्रभूकडे ज्यावेळेस प्रभूच्या मागे येण्याचा निश्चय केला आहे आणि दुःख असताना आम्ही प्रभूचा धावा करावा, या सुख असताना आम्ही विसरून जावं असं होता कामा नये. आणि म्हणून प्रभू म्हणतोय की स्वतःचा वधस्तंभ घेऊन जो माझ्या मागे येत नाही त्याला शिष्यत्व स्वीकारता येणार नाही. होय प्रियानो, प्रभू आमच्या जीवनातून आमचं पूर्णत्व आणि पूर्ण समर्पण मागतोय. तिसरी गोष्ट देवाचं वचन म्हणते की ह्या सर्व गोष्टी करण्याआधी स्वतःचा विचार कर आणि निर्णय घे. आम्ही कधीकधी आमच्या जोशमध्ये येऊन आमच्या मनाला उत्तेजन आल्यामुळं आम्ही निश्चय घेतो आणि काही दिवस त्याच्या मागे चालण्याच्या नंतर माघार फिरतो. आमच्याकडून प्रभूची अपेक्षा तशी नाही आहे. तर प्रभूची इच्छा ही आहे की आम्ही त्याचे खरं शिष्यत्व धारण करावं आणि त्याच्या पदचिन्हावर चालून त्याला गौरव देणारं जीवन आम्ही जगावं. आम्ही जर तसे करू तर निश्चित आम्ही देवाच्या आशीर्वादाचे पात्र ठरू. इतकंच नाही तर प्रभू आम्हाला सोडणार नाही, तर तो आम्हाला आपल्या गौरवासाठी उपयोग करून घेईल. प्रभू परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणात वेडतो. या सकाळच्या समय प्रभू तुझं शिष्यत्व धारण करण्यासाठी ज्या गुणांची तुने यादी दिली आहे त्यामध्ये प्रभू आमचं स्वतःचं जीवनाचं समर्पण करण्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. देव बाप्पा, तू आमचं सहाय्य कर आणि आमचं पुढचं जीवन प्रभू तुझमध्ये आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तुझी कृपा दे. प्रार्थना आमचा तारणारा ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.